पुराव्याशी बोलतो, अभ्यासानं बोलतो. तुम्ही पार्लमेंटमध्ये जा. पार्लमेंटमध्ये या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये, या देशाच्या प्रगतीमध्ये असणाऱ्या सर्व राष्ट्रपुरुषांचे फोटो आहेत. त्याच्यामध्ये भाजपाच्या एकाही मातृसंस्थेच्या नेत्याचा फोटो नाही. ज्या विधानसभेमध्ये जनता मला 30-35 वर्ष निवडून पाठवते, त्या सभागृहामध्ये सगळ्या नेत्यांचे, सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो लागलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा पण फोटो लागलेला आहे. रामानंद तीर्थांचा पण फोटो लागलेला आहे अनेकांचे. परंतु भाजपशी संबंधित एकाही नेत्याचा फोटो नाही. हा पुरावा माझ्याजवळ असल्यामुळं मी पुराव्यानिशी त्या ठिकाणी बोलतो. RSS वर देखील गंभीर आरोप केलेत. RSS वर वगैरे गंभीर आरोप केले. काय वस्तुस्थिती मी सांगितली. 1952 साली आपलं राज्य देश प्रजासत्ताक झाला. 1950 साली, 1952 साली नाही, 1950 साली प्रजासत्ताक झाला. 2002 पर्यंत RSSनी आपल्या मुख्यालयावर देशाचा तिरंगा ध्वज लावल्याचा पुरावा जाहीर करावा. हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. 52 वर्ष त्यांनी तिरंगा लावला नाही. कोणाला तिरंग्याच्या गोष्टी सांगता? कोणाला तिरंग्याच्या रॅली काढून आपण कोणतरी मोठे देशभक्त आहोत, राष्ट्रभक्त आहोत म्हणून दाखवता? संविधानाला तुमचा विरोध होता. जे आज तुम्ही वंदे मातरम हे राष्ट्रगीत घेऊन, हातामध्ये झेंडे घेऊन तुम्ही मिरवणुका काढता, वंदे मातरमला त्या ठिकाणी तुमचाच विरोध होता. वंदे मातरम तुम्ही काय सांगताय आता आज मला? हे सगळ्या राष्ट्राचा झेंडा घेऊन अमुकनी तमुकनी हे ते. RSSचा वंदे मातरमला विरोध होता. ते मी बोललो तेच खरं. ध्वजाला विरोध होता. RSSचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध होता. हे भास्कर जाधव म्हणत नाही, तर त्या ठिकाणी हे सगळे पुरावे आहेत. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ह्यांचं योगदान काय आहे? का जाहीर करत नाही? हे दुसऱ्यावर फक्त टीका करतात, आरोप करतात, आपलं योगदान सांगत नाही. पण आता या देशामध्ये चेंज ही जागी झालेली आहे. चेंज ही आज जी भाजपाची कार्यकारिणी जाहीर झाली, त्याच्या सोशल मीडियाचे अवलिया का काहीतरी नाव आहे, त्यांना काढून टाकलं. काल परवापर्यंत काही कोण बोलला की त्याच्या पक्षाबद्दल, त्याच्या आईबद्दल, त्याच्या बहिणीबद्दल, त्याच्या बायकोबद्दल वाटेल ते हे मीडियामध्ये भाजपचे लोक, त्यांचा मीडिया सेल, IT सेल, वाटेल ती टीका. ती महिला असली तर त्या महिलेचं इतकं चारित्र्यहनन करायचं की त्या महिलेनं बोलणं तर सोडावंच, पण ते राजकारण सोडावं, तो विचार सोडावा, इतकी तिला हैराण करायचे. आज जेनजी जागी झालेली आहे. आज जर एखादी पोस्ट केली तर जेनजी लगेच प्रश्न विचारते, खरं की खोटं. तुम्ही तोडून मोडून रील टाकता, त्याचा सगळा शोध जेनजी घेते आणि ओरिजिनल क्लिप टाकते. तुम्ही एखादी घोषणा केली तर जेनजी ताबडतोब, ही पोरं नुसती हुशारच आहेत, आम्हाला काही येत नाही, शोधतात. त्यामुळं यांचे पाचावर धारण बसलेत. अख्ख्या देशाची संस्कृती यांनी बिघडवली. राम मंदिराची चोरी झालेली आहे, हा खरोखर नेमका किती रुपयाची चोरी झाला आकडा स्पष्ट होऊ शकेल काय कधी? काय राम मंदिर चोरीचा अजिबात काय होणार नाही. राम मंदिराच्या चोरीचा खरे चोर आणि खरा पैसा कुठे गेला याचा शेवटपर्यंत तपास लागणार नाही. कारण ही सगळी माणसं ह्यांचीच आहे. चौकीदारच चोर आहे, शेतच कुंपण खातय. कुणी कोणाला जबाबदार धरायचं? कुणी? हे सगळे जे चंपतराय बे हे चौकीदार ना, चौकीदारच चोर आहेत. कुणी कोणाला धरायचं? म्हणजे बरक्या फणसाला म्हैस जामीन असे कोकणामध्ये म्हण आहे. हे म्हैस पण हेच आणि बारका फणस पण हेच. बस एक पहिली जुनी म्हण होती, म्हणजे एक स्लोगन होती देशामध्ये, जे हे आहेत ना नाव घेणारे, जय श्रीराम, लोक यांना म्हणायचे पहिले दाम बाद में काम. ते आता दिसतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.